विधानसभा निवडणूक 2 महिन्यांवर येऊन ठेपलेली असताना आता राज्यामध्ये राजकीय घडामोडींना प्रचंड वेग येताना दिसतोय। राज्यात गेल्या काही दिवसात अनेक जण आत्ताचा पक्ष सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत। अनेक इच्छुक त्यांच्या भेटीगाठी देखील घेत आहेत। तसेच विधानसभेसाठी शरद पवार हे स्वतः मैदानात उतरून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढताना दिसत आहेत। याच पार्श्वभूमीवर शरद पवारांनी पुणे, कोल्हापूरमध्ये यशस्वी डाव टाकले। परंतु आता सांगलीमध्ये शरद पवारांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत भाजप असल्याची चर्चा आहे। सांगली हा जयंत पाटलांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। त्यामुळे सांगलीमध्ये भाजपने जयंत पाटलांना घेरण्यासाठी मोठी खेळी केली असल्याची चर्चा आहे। यामध्ये कागलचा बदला घेण्याचं बोललं जात आहे। नेमका विषय काय आहे तेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊयात। नमस्कार, मी श्रीशल स्वामी आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। पुढे जाण्यापूर्वी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत। विधानसभेचं तिकीट मिळावं यासाठी अनेक जण आपला पक्ष सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत असल्याचं चित्र गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे। किंबहुना शरद पवारांनी भाजपमध्ये तसेच महायुतीमधील अनेक नाराजांना गळ टाकण्यास सुरुवात केली आहे। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून बेरजेचं राजकारण सुरू आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही। इंदापूरमधून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे या विधानसभेला तुतारी फुंकणार अशी चर्चा सुरू आहे। तसेच कोल्हापूरच्या कागल विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे नेते समरजित घाटके यांनाही आपल्या पक्षात घेण्यात शरद पवारांना यश आलं। आता भाजपकडून देखील पश्चिम महाराष्ट्रात लक्ष घालण्यास सुरुवात झाली आहे आणि याची सुरुवात सांगलीमधून करण्यात आली आहे। सांगलीचे शरद पवार गटाचे नेते आणि माजी आमदार शिवाजीराव नाईक आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यामध्ये भेट झाल्यानं राज्यात राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आलंय। विनोद तावडेंनी शिवाजीराव नाईक यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली असून दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा देखील झाली असल्याची माहिती आहे। महाविकास आघाडी सरकार असताना शिवाजीराव नाईक यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। परंतु गेल्या काही दिवसांपासून माजी आमदार शिवाजीराव नाईक हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या। त्यानंतर विनोद तावडे आणि शिवाजीराव नाईक यांच्यामध्ये भेट झाल्यामुळे शिवाजीराव नाईक हे आता भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवाजीराव नाईक त्यांनी अप्रत्यक्षपणे महायुतीला मदत केली असल्याचं बोललं जात आहे। लोकसभा निवडणुकीत हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून आमदार विनय कोरे यांनी शिवाजीराव नाईक यांची भेट घेत महायुतीचे धैर्यशील माने यांना ताकद देण्यासाठी शब्द टाकला होता। त्यामुळे शिराळा विधानसभेतून महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांना अपेक्षित मतदान झालं नसल्याची देखील चर्चा झाली होती। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कागलचे भाजपचे नेते समरजित घाटकेंना शरद पवारांनी गळाला लावल्यानंतर भाजपकडून देखील पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या पक्षाला पोखरण्यास सुरुवात झाली आहे असं दिसतंय। शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना घेरण्याचा प्लॅन भाजपनं केलेला दिसतोय। सांगलीमध्ये शिवाजीराव नाईक आणि विनोद तावडे यांच्यामध्ये झालेल्या भेटीमुळे भाजप शरद पवार गटाला कागलच्या बदल्यात वचपा काढणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचबरोबर शिवाजीराव नाईक हे भाजपमध्ये जाण्यानं शरद पवार गटाला अर्थात महाविकास आघाडीला याचा किती फटका बसेल हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। याबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपल चॅनलला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन।